एक मोठी बातमी बघूयात। बँकेच्या प्रांगणामध्ये एका शिक्षकानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। बीड जिल्ह्यातील केज येथे स्वराज्य नगर भागात असलेल्या कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रांगणात हा प्रकार घडला। शिक्षकानं आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवरून एक पोस्ट केली होती। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंस तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही, असे त्याचे शब्द कुटुंबाच्या काळजावरती घाव करणारे ठरलेत। मृत धनंजय नागरगोजे हे विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक होते आणि आपल्या पोस्टमध्ये त्यांनी संस्था चालकांच्या नावाचा उल्लेख केला। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला झालंस तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही। बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं। कधी मी कुणाला 2 रुपयाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही। श्रावणी, तुला अजून काही कळत नाही। तुझं वय आहेच किती? 3 वर्ष। तुला काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही। बाळा, बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, सर्वांसोबत चांगला वागला। पण या नालायक राक्षस लोकांनी माझा छळ केला। 18 वर्ष झालं काम करतोय, अजून मला पगार नाही। आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा आणि मी पण। दुसरं, तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यानंतर या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत। या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय। 2-4 वर्षामध्ये कुठेतरी असं वाटत होतं की नाही, निश्चित स्वरूपात शासन कुठेतरी जो काही शासन निर्णय 2019ला झाला होता की 20% अनुदान त्या ठिकाणी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी देऊ केलेलं होतं, ते त्यांनी द्यायला पाहिजे होतं। परंतु ते अनुदान न मिळाल्यामुळं ही जी काल किंवा आज जो काही प्रकार झालेला आहे तो प्रकार हा त्या अनुषंगानेच त्या ठिकाणी झालेला आहे। कारण की हे जे या ठिकाणी 15-16 वर्षापासून काम करीत असलेले शिक्षक असतील किंवा शिक्षक इतर कर्मचारी असतील, हे आता सध्या फार म्हणजे उदासीन झालेले आहेत। अत्यंत ही खेदजनक बाब आहे। सरकारने जर अशा प्रकारचे टप्पावाढ लवकरात लवकर दिली असती तर अशा प्रकारचं टोकाचं पाऊल आमच्या भावाने उचललेलं नसतं। अत्यंत वाईट अशी अवस्था झालेली आहे। यापुढे सरकारनं ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सरकार मायबापला माझी विनंती आहे की अशा प्रकारचा अनुदानाचा टप्पा तातडीनं वाढवून द्यावा। चालू अर्थसंकल्पामध्ये त्याची भरीव अशी तरतूद करावी। किमान दुसरे नागरगोजे सर तरी अशा पद्धतीचं पाऊल टोकाचं उचलणार नाहीत। आणखी काही अशाच आपण बातम्या बघूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर।